शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा नेता म्हणून राजू शेट्टी यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे। राजू शेट्टी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली। पुढे अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून वाटचाल करत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभारली। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक आहे या विचारातून ते राजकारणाच्या मैदानात उतरले आणि केवळ जनतेच्या पाठिंब्यावर भरघोस मतांनी खासदार म्हणून निवडून आले। राजकारणात सक्रिय राहूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं उभारली आणि ती यशस्वीही केली। यातून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केलं। त्याबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना संघटित होण्यासाठी प्रोत्साहन दिलं। अन्याय पाहून चीड आली की चळवळीचा जन्म होतो। काय करायचं हे कळालं तर चळवळ मोठी होते आणि काय टाळायचं हे कळालं तर चळवळ यशस्वी होते। अतिशय कष्टातून केलेली संघटनेची उभारणी आणि शेतकऱ्यांची त्यांना तितकीच मिळालेली समर्थ साथ अन्य नेत्यांना कदाचितच मिळाली असेल। त्यामुळेच दूध दरवाढ, ऊस दर, कांद्यासह भाजीपाल्याचे भाव, शेतकऱ्यांसाठीचा विजेचा प्रश्न आदी प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव पुढाकार घेताना दिसतात। आपल्या रोखठोक आणि आक्रमक शैलीमुळे त्यांनी शासन आणि प्रशासनाला अनेकदा सर्वसामान्यांचे प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी भाग पाडलं। त्यामुळेच त्यांनी जनमानसाचा विश्वास मिळवला आहे। त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। त्यांच्या पुढील कार्यासाठी जाधवर ग्रुपच्या वतीनं अनेक शुभेच्छा।